श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 25 जुलै म्हणजेच शनिवारी आली आहे देवशयनी आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी. वर्षभरातील 24 एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते. भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो. असे म्हटले जाते की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते. लाखो वारकरी पंढरपुरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात. विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदुमून जाते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी किंवा महा एकादशी असे देखील म्हटले जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू 4 महिने योग निद्रेत जातात आणि या काळाला चातुर्मास म्हणतात, ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात. या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते. या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि देव प्रसन्न होतात. ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात. सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते. तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने, त्याला जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात. यामुळे जीवनात स्थिरता येते आणि शांती येते. या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुख शांती समृद्धी आणते. संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. या वर्षी देवशयनी एकादशीच्या दिवशी अनेक दुर्मिळ आणि शुभ योगांचा संयोग जुळून येत आहे, जसं की अमृतसिद्ध योग, शिववास योग, ब्रह्मयोग, इंद्रयोग आणि पुष्य नक्षत्रावर सूर्य व उच्च राशीतील गुरु यांचा संयोग. या योगांमुळे या दिवशी केलेले जाणारे प्रार्थना आणि उपायांचा आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होणार आहे. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येकाने करा 11 दिव्यांचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये चहूबाजूने धन हे यायला लागेल, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी गरिबी आहे, कर्ज आहे, त्यापासून आपल्याला मुक्तता हे मिळणार आहे. तर हा 11 दिव्यांचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तुम्ही एकादशीचं व्रत करत नसतील तरी सुद्धा तुम्हाला आवर्जून आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीचं व्रत हे करायचं आहे, कारण या दोन्ही एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या 24 एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं. आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची. त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. स्नान केल्यानंतर यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचे. हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा घ्यायचा आहे. त्यानंतर पिवळी फुलं, पिवळी फळं श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायची. त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस. आता
तुळशीचे तुम्ही पत्र अर्पण करू शकतात किंवा तुळशीचा हार बनवून तो सुद्धा अर्पण करू शकतात. आपण तुळशीचं पत्र अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही पूर्ण करण्याकरता आपल्याला प्रार्थना करायची. असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. विठ्ठलाचे अभंग किंवा आरती करून घ्यायची आहे. तसेच आषाढी एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवणसुद्धा करून घ्यायचं आहे. गोडाचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे. अशा रीतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय जो आहे तो आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून अगदी तुम्ही 9:30 वाजेपर्यंत करू शकतात. कारण ही वेळ जी असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. आषाढी एकादशीच्या दिवशी 33 कोटी देवी देवतांचं तेज हे एकवटलेलं असतं आणि त्यावेळी जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्याचं आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असते. पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन मानण्यात आले आहे. पूजेच्या वेळेस दिवा लावल्याने देव प्रसन्न होतात. तसेच दिवा लावल्याने वास्तुदोष दूर होतो. सायंकाळी दिवा लावल्याने घरात शांतता आणि समाधान येते. जेव्हा आपण दिवा लावून देवांची प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला प्रचंड समृद्धी मिळते. असे म्हटले जाते की देवी राजराजेश्वरी दिव्यात वास करते. ती दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांचे एकत्रित रूप दर्शविते आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी 11 दिव्यांचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो संध्याकाळी करायचा. हा उपाय करण्याकरता आपल्याला 11 दिवे जे आहेत ते तयार करायचे पण आपल्याला हे दिवे आहेत ते कणकेपासून तयार करायचे आहेत. कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवे हे कणकेचे मानले जातात. आपल्याला कणिक मळायचे मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि त्यापासून आपल्याला 11 दिवे हे तयार करून घ्यायचे. आता या प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात टाकायची. तसेच या प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून शुद्ध गाईचं तूपच टाकायचं. पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते आपल्याला टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद ही टाकायची आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये आपल्याला हे जे 11 दिवे आहेत ते ठेवून घ्यायचे. आता हे 11 दिवे जे आहेत ते आपल्याला घेऊन जायचं आहे आपल्याला आपल्या देवघरामध्ये. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हे जे 11 दिवे आहेत ते प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला 1 लवंग जी आहे ती टाकायची आहे. तसेच प्रत्येक दिव्याला आपल्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करून घ्यायचे आहेत. आता या दिव्यांनी आपल्याला देवघरामध्ये असणारे श्रीहरी, विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला आरती ही करून घ्यायची आहे. आता त्या ताटामध्ये ज्यामध्ये आपण 11 दिवे ठेवलेले त्यामध्ये आपल्याला 1 रुपयाचं 1 नाणं आणि 1 लवंगसुद्धा ठेवायची आणि या सर्व वस्तू घेऊन जायचे आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातेजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला 1 दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायचे. त्यानंतर जे 11 दिव्यांचं ताट आहे ते आपल्या हातामध्ये घेऊनच आपल्याला तुळशीभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्या. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. तर तुळशीभोवती प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर स्वतःभोवती तुम्हाला 11 प्रदक्षिणा ह्या मारून घ्यायचे. त्यानंतर त्या ताटामध्ये जे आपण 1 रुपयाचं नाणं तसेच 1 लवंग ठेवली होती ती आपल्याला तुळशी मातेची जी कुंडी असेल म्हणजे तुम्ही कुंडीमध्ये तुळशी लावलेली असेल किंवा वृंदावनामध्ये लावलेली असेल तर त्या मातीमध्ये आपल्याला हे जे 1 रुपयाचं नाणं आहे त्याचबरोबर 1 लवंग आहे ती आपल्याला पुरून घ्यायची आहे. जेव्हा हे 1 रुपयाचं नाणं तसेच लवंग आपण तुळशीच्या वृंदावनामध्ये खड्डा खोदून पुरणार असतील त्यावेळेस आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे. पण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही म्हणून हा उपाय करताना तुम्हाला याची आवर्जून काळजीही घ्यायची आहे. कारण जर कळत नकळत आपल्याकडनं तुळशीला स्पर्श केला गेला तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे जे दोष आहेत ते आपल्याला लागत असतात.
त्यानंतर आपल्याला तुळशी मातेच्या इथे बसून आसन घेऊन बसायचं आणि 3 वेळा आपल्याला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. आपल्या आयुष्यामध्ये असणारी जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. हे जे 11 दिव्यांचं ताट आहे ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं. संपूर्ण रात्रभर हे ताट आपल्याला तिथेच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं, स्नान करायचे, देवपूजा करण्या अगोदर हे ताट आपल्याला तिकडनं उचलायचं आहे. हे जे दिवे आहेत ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे आहेत, जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी कीटक हे दिवे खातील. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं. हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते. लक्ष्मी प्राप्ती करता, इच्छापूर्ती करता, कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो. ही संधी फक्त आपल्याला वर्षातून एकदाच, ती पण देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी मिळत असते. अत्यंत प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या प्रत्येक इच्छा मनोकामना ह्या साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय हरी विठ्ठल.